शुभांशु शुक्ला यांचे ड्रॅगन अंतराळयानातून थेट प्रक्षेपण. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाशी संलग्न होण्यासाठी पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असताना भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांनी गुरुवारी आपला अनुभव अद्भुत असल्याचे सांगितले आहे. सूक्ष्म गुरुत्वाकर्षण म्हणजेच ग्रॅव्हिटीमध्ये एखाद्या लहान मुलासारखं राहायला ते शिकत आहेत असं म्हणतात. स्पेसएक्सचे फाल्कन 9 रॉकेट बुधवारी फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून यशस्वीरित्या प्रक्षेपित झाले. या यानातून शुक्ला आणि त्यांचे इतर 3 अंतराळवीर हे अंतराळ स्थानकाकडे गेले आणि 28 तासांच्या प्रवासानंतर हे यान अंतराळ स्थानकावर पोहोचणे अपेक्षित आहे. स्पेसएक्सच्या या नवीन ड्रॅगन अंतराळयानाला अंतराळवीरांनी ग्रेस असे नाव दिलेले आहे. म्हणजे फाल्कन 9 रॉकेट असेही म्हणतात आणि ते अंतराळवीर त्याला ग्रेस असेही म्हणतात. त्यांनी जॉय या खेळण्यातील हंसाची ओळख करून दिली, जो शून्य गुरुत्वाकर्षण निर्देशक आहे आणि अक्सियोम 4 मोहिमेचा 5वा सदस्य देखील आहे. शुक्ला यांच्या सहकार्यामध्ये नासाच्या माजी अंतराळवीर आणि मिशन कमांडर पेगी विट्सन आणि हे नासाचे आहेत पेगी विट्सन आणि पोलंडचे स्लावोज उजनान्स्की हे पोलंडचे आहेत. आणखीन स्लावोज विनिस्की असं यांचं नाव आहे पोलंडचे. आणि हंगेरीचे जे आहेत ते टिबोर कापू असे आहेत. प्रक्षेपणादरम्यान गुरुत्वाकर्षण शक्तीचा अनुभव कसा होतो हे यांनी सांगितलेले आहे. पण जेव्हा हे त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा आसनावरून त्यांना पुढे मागे ढकलल्यासारखे वाटत होते. तो एक अद्भुत प्रवास होता असं ते म्हणाले. आणि फक्त तरंगत असल्याचे त्यांनी सांगितलेलं आहे. सीट बेल्ट काढल्यानंतर सर्व काही तरंगत असताना ते स्वतःही तरंगत असतानाचं ते सांगितलेलं आहे त्यांनी. शुक्ला म्हणाले की निर्वातामध्ये प्रवेश केल्यानंतर पहिले काही क्षण फारसे चांगले वाटले नाहीत, पण नंतर अद्भुत अनुभव असा त्यांना आलेला आहे. ते पुढे म्हणाले प्रक्षेपणापासून ते खूप झोपत असल्याचे त्यांच्या सहकारी अंतराळवीरांनी सांगितलेले आहे. म्हणजे 3 जे सहकारी त्यांच्यासोबत गेलेले आहेत, एक नासाचा आहे, एक हंगेरीचा आहे, आणखीन एक पोलंडचा आहे. त्या तिघांनी सांगितलेलं आहे की तुम्ही खूप झोपत होता. मला याची आता बऱ्यापैकी सवय होत आहे असंही ते म्हणालेले आहेत. मी येथील दृश्यांचा आनंद घेत आहे आणि एका लहान मुलासारखं चालायला शिकत आहे, पावले टाकायला शिकत आहे, स्वतःवर नियंत्रण ठेवायला शिकत आहे, खायला शिकणे हे सगळं काही एक रोमांचक आहे असं ते म्हणतात. त्यांनी सूक्ष्म गुरुत्वाकर्षणच्या गोंधळात टाकणाऱ्या पण थरारक अनुभवाचे वर्णन करताना सांगितले, अक्सियोम 4 मोहिमेमध्ये 31 देशांचे प्रतिनिधित्व करणारे सुमारे 60 वैज्ञानिक अभ्यासक आहेत असंही ते म्हणाले.